नमस्कार, मी श्रद्धा गजानन देसाई. आज मी तुमच्यासमोर स्वदेशीचा फटका ते आत्मनिर्भर भारत या विषयावर माझे काही विचार मांडणार आहे. आर्य बंधू हो उठा उठा का मटा सारखे नटा सदा हटा सोडूनी कटा करूया हटा सोडूनी कटा करूया मेच्छपटांना धरू कदा मेच्छपटांना धरू कदा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या स्वदेशीच्या फटक्यातील या सुरुवातीच्या ओळी आहेत. सावरकर म्हणतात, भारतीयांनो उठा, जागे व्हा, कासवाप्रमाणे स्वतःला आकुंचित करून घेऊ नका. आपले अभिमान आणि जिद्द सोडून परक्यांसमोर लाचार होऊ नका. भारत देश ही कलेची आणि गुणांची खाण आहे, पण मध्यंतरीच्या काळात हाच आपला देश इतर देशांवर अवलंबून होता. आता असे नाही. आपल्या स्पर्धकांनी मांडलेल्या चौकटीतून भारत देश हळूहळू बाहेर पडत आहे. कारण आपल्याला कळून चुकले आहे, जेव्हा आपण गोष्टी इतर देशांकडून आयात करतो तर तेव्हा त्यावर हप्ता देखील खूप जास्त असतो. आणि एखादा देश जर दुसऱ्या देशावर संपूर्णपणे अवलंबून राहिला तर युद्धाच्या काळात किंवा महामारीच्या काळात हे देश आपल्याला अडवून देखील दाखवू शकतात. हनुमानाची आख्यायिका तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. जोपर्यंत दैवी कर्तव्यांची गरज भासत नाही तोपर्यंत हनुमानाला आपल्या शक्तींची जाणीव नसते. अशीच काहीची स्थिती आपल्या भारत देशाची देखील होती. कोरोना महामारीच्या काळात आपण PPE किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वॅक्सिनसाठी इतर देशांकडे पाहत होतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना साऱ्या जगासमोर ठेवली. भारतीयांनी या संकटाचे रूपांतर संधीत करून स्वदेशी PPE किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वॅक्सिन्स बनवायला सुरुवात केली. जगासमोर फार्मसी या नात्याने भारताने आपले योगदान आणले. वॅक्सिन मैत्रीच्या अंतर्गत केवळ भारतीयांनाच नाही तर जगातल्या इतर कित्येक देशांना स्वदेशी वॅक्सिन्स उपलब्ध करून दिल्या. हे आपल्याला दाखवून देते की आत्मनिर्भर भारताची संकल्पना वसुदैव कुटुंबकम या विचारावर आधारित आहे. अजून एक मोहीम राबविण्यात आलेली ती म्हणजे वंदे भारत मोहीम. वंदे भारत मिशन अंतर्गत कोविडच्या काळात जेव्हा अख्खे सारे जग ठप्प होते तेव्हा भारताने 7 समुद्रापार अडकलेल्या आपल्या भारतीयांना मायदेशी परत आणले. ही एक खूप मोठी नागरिक बचाव मोहीम होती जी आपल्या भारताच्या ताकदीचा आणि आत्मनिर्भरतेचं झलक साऱ्या जगाला दाखवते. केवळ आरोग्य क्षेत्रच नाही तर अशी कित्येक क्षेत्र आहेत जसे की कृषी क्षेत्र. एकेकाळी बाहेरच्या देशांवरून अन्न मागवणारा आपला देश किंवा आता भारतीयांचेच नाही तर जगात अन्नाची जरूरत असलेल्या इतर देशांचे देखील पोट भरू शकते. ऊर्जा क्षेत्र. सौर ऊर्जेच्या माध्यमांतर्गत भारत अख्ख्या जगाला प्रकाशमय करत आहे. संरक्षण क्षेत्र. ऑपरेशन सिंदूर ज्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याने दहशतवादी सैन्याचे कंबरडे मोडले. या सैन्यामागे आपल्या स्वदेशी कंपन्यांनी बनवलेल्या स्वदेशी शस्त्रांचे देखील खूप मोठे योगदान आहे. अंतराळ क्षेत्र. चंद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण भागावर आपला तिरंगा फडकवून भारताने इतिहास रचला आणि हल्लीच्या काळात अमेरिका तसेच इतर देशांचे उपग्रह देखील इस्रो अंतराळात पाठवत आहे. UPI सारख्या डिजिटल पेमेंट्स माध्यमांनी आज आपल्या भारत देशाचा एक डिजिटल कणा देखील उभारलेला आहे. साध्या क्लिकवर होणारे पेमेंट्स अगदी कोणीही करू शकतो. मग ते पेमेंट्स आपल्या भारतात भाजीवाले, रद्दीवाले तसे मोठे मोठे व्यवसाय या सर्वांपर्यंत पाहायला मिळतात. हे जे डिजिटल पेमेंट आपल्या भारताच्या आधुनिक अर्थव्यवस्थेला झळकावते. ही झाली सरकारची कामगिरी. आता आपण भारतीय देशवासी म्हणून आपले देखील काही कर्तव्य आहेत जसे की वोकल फॉर लोकल. स्थानिक वस्तूंचा केवळ अभिमान बाळगू नका तर त्या खरेदी करा आणि या स्थानिक वस्तूंचा प्रचार देखील करा. लोकल फॉर ग्लोबल. भारतीय वस्तू इतक्या दर्जेदार बनवा की जगाच्या पातळीवर त्यांची एक ओळख निर्माण होईल. जसे की भारतीय मसाले, भारतीय तंत्रज्ञाने. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे UPI. मेक इन इंडिया टू मेक फॉर वर्ल्ड हे आत्मनिर्भर भारताचे ध्येय आहे. यासाठी उचित असे चिन्ह आपल्या भारत देशाने निवडलेले आहे. चाकाने बनलेला सीवोड
जो भारताचा गतिशीलतेचा, उत्पादन क्षमतेचा आणि सामर्थ्याचा एक प्रतीक आहे. आपल्या शक्यतांना बाहेरच्यांनी आकार देण्याच्या प्रयत्नांसाठी आपण स्वतःला कधीच खुले ठेवू नये. भारत देश हा भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या देशाचे भवितव्य इतर देशांना ठरवू देऊ नका. चला तर मग आज एक निर्णय करूया, स्वदेशीचा निवड करूया. चिनी दिव्यांपेक्षा आपल्या कुंभारांनी बनवलेले दिवे घरी आणूयात. जास्तीत जास्त आपले देशी कपडे वापरूयात. मग ते थोडे जाडेबाडे असले तरी चालतील, पण ते आपल्या देशाचे आहेत हे महत्त्वाचे. जेव्हा आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंची खरेदी करू तेव्हा आपला पैसा आपल्या देशातच राहील आणि आपल्या देशवासियांना रोजगार मिळवून द्यायला मदत करेल. शेवटी आपला देश भक्कम करायलाच मदत करेल. चला तर मग स्वदेशीचा धरूया कास, करूया आत्मनिर्भर भारताचा विकास. धन्यवाद.